हाय गाइज, वेलकम टू माय कॉर्नर. आज आपण एक सिम्पल गेट रेडी विथ मी व्हिडिओ करणार आहेत. अँड आज मी तयार होत आहे या सीझनच्या फर्स्ट वेडिंगच्या फर्स्ट फंक्शनसाठी, जे की आहे मेहंदी फंक्शन. दिस इज माय फर्स्ट टाइम अटेंडिंग अ फुल फ्लेज्ड राजस्थानी वेडिंग आफ्टर मॅरेज. सो लेट्स गेट रेडी. आधी आपण मेकअप करूयात, आउटफिट घालूयात आणि मग ज्वेलरी आणि ते करूयात आणि मी तुम्हाला फायनल आउटफिट दाखवेल. ओढणी बाजूला गेलेली आहे, केस वर जातील आणि मग कामाला लागूयात. बिकॉज केस वर गेल्याशिवाय तर काम आपले काही होत नाहीत. कितीही सेट करा, कितीही चांगले ठेवा. तर आपण फेस क्लीन करून घेऊयात. मी विचार करते की मेकअप तर एकदम सिम्पलच ठेवा, बिकॉज जास्त काय मोठं फंक्शन नाही, मेहंदीचं फंक्शन आहे. सो फेस क्लीन करून घेऊयात. फेस क्लिअर झालेला आहे. आता आपण मॉइश्चरायझर लावूयात आणि मग मेकअपला स्टार्ट. हे बॉबी ब्राऊनचं मॉइश्चरायझर आहे, तुम्ही बघू शकता. हे ऑलमोस्ट एम्प्टी झालेलं आहे. मला हे खूप जास्त आवडलेलं आहे मॉइश्चरायझर. म्हणजे एक तर ते एक ड्यूई लुक असतं ना, ते देतं. आणि दुसरी गोष्ट की मेकअप आपला ड्राय आउट होत नाही. कधी कधी होतं ना, आपली स्किन, आता हिवाळा चालू आहे, स्किन ड्राय होती, तर कधी कधी ड्राय आउट होऊन जातं. तर हे क्रीम जे आहे थोडंसं हाय एंडवरती आहे, बट मला वर्थ द प्राईस वाटलं. सो मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे. नेक्स्ट स्टेप आपण लावूयात प्रायमर. आहे ते प्रायमर तुम्ही माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल. आणि याची हालत पण बघा कशी झाली आहे. मला हे खूप जास्त आवडलेलं आहे. म्हणजे मी आधी 2-4 प्रायमर यूज केलेले आहेत वेगवेगळ्या ब्रँड्सचे, बट हे ना एक पिंक शिअर टिंट देतं. आता तुम्ही बघा, आता माझा फेस बघा आणि हे लावल्यानंतर माझा फेस बघा. असं शिअर पिंक टिंट देतं हे, ज्याच्याने ना स्किन अशी नॅचरली ड्यूई पण वाटते आणि एक हलकासा त्याला पिंकिश टोन येतो. या सो ॲज यू कॅन सी, ऑलरेडी एक पिंक असा ग्लो आलेला आहे. हलकासा शिअर टिंट आहे आणि पिंकिश असा हलकासा ग्लो येतो याच्याने. तुम्ही माझा आधीचा हे बघू शकतात आणि आत्ताचा फेस बघू शकतात. ऑलरेडी असं वाटतंय की मेकअप केलेला आहे, फाउंडेशन लावलं आहे. नॉर्मल डेजवरती जेव्हा तुम्हाला टिंट लावायचं नाही किंवा फाउंडेशन लावायचं नाही, त्या दिवशी तुम्ही असं करू शकतात की मॉइश्चरायझर लावा, हे प्रायमर लावा आणि त्याच्यावरती फक्त आपलं ते सेटिंग पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर असतं ना, ते लावा, सेटिंग स्प्रे लावा, झालं, यू आर रेडी टू गो. जसं की मी आधी सांगितलं, मला खूप जास्त असं ओव्हर द टॉप मेकअप नाही करायचं आहे, तर मी फाउंडेशन स्किप करते. आणि हे टिंट आहे, ही माझी सेकंड बॉटल आहे. ही खूप अमेझिंग टिंट आहे गाईज, आणि ही पण ऑलमोस्ट माझी संपत आलेली आहे. तर मी ही टिंट लावणार आहे. याने ना मेकअप केल्यासारखा पण वाटतो आणि फेसवरती जास्त हेवी पण वाटत नाही. एवढाच अमाऊंट इज मोर दॅन इनफ. एवढा अमाऊंट इज मोर दॅन इनफ. आणि याला जास्त तामझाम करण्याची गरज नाही आहे. त्यात मॉइश्चरायझर पण आहे, सो सरळ लावा आणि हाताने ब्लेंड केलं तरी चालेल. आय नो द राईट वेज टू ब्लेंड विथ इदर द ब्लेंडर ऑर ब्रश, बट तुम्ही हाताने ब्लेंड केलं तरी चालेल याला. आणि मला पर्सनली हाताने ब्लेंड करायला जास्त आवडतं. ओके, ऑल डन. जसं की तुम्ही बघू शकता, खूप फ्लॉलेस असा लुक येतो. म्हणजे असं वाटत पण नाही की तुम्ही फाउंडेशन नाही लावलं आहे, आणि स्किनवरती पण असं एकदम खूप लाईट वाटतं. सो आय थिंक दिस इज दी बेस्ट गो जेव्हा तुम्हाला फाउंडेशन नाही लावायचं आहे. नेक्स्ट आपण करूयात आयब्रोज. सो मी हे पेस ओके, सो हे जे काही ब्रँड आहे मी हे यूज करते. हे पॉकेट फ्रेंडली आहे. आणि आधी वाटायचं की यार काय आयब्रोज वगैरे काय करायचं, बट मला खूप जणांनी फीडबॅक दिला की माझे आयब्रोज खूप जास्त विरळ आहेत. त्याच्यामुळे मग मी हे हलकंसं तुम्ही फिल इन केलं आणि खूप इझी टू यूज. याचं ब्रश येतं, हलकंसं फिल इन करायचं
बेस्ट ऑप्शन माझ्यासारख्या आयब्रोजवाल्यांसाठी. आणि खूप इझी टू यूज आहे. फक्त याला लावायचं आणि त्याच्यानंतर फक्त हे असं, हा जो ब्रश असतो याने लावायचं आणि याने फक्त त्याला स्प्रेड आउट करायचं. तामझाम करण्याची गरज नाही आहे. केल्यासारखे पण वाटत नाही, केल्यासारखे पण वाटत. आणि खूप सिम्पल आहे. मला हार्डली 1 मिनिट लागला. फेवरेट आय शॅडो पॅलेटमध्ये आय शॅडो लावूयात. मी आज ग्रीन साडी घालत आहे बिकॉज मेहंदीचं फंक्शन आहे. सो मी विचार करते की आय शॅडो पण असं हलकंसं ब्राउनिश ठेवावं आणि लिपस्टिक थोडीशी ऑरेंजिश रेड याच्यामध्ये ठेवावी. तर मी बेसला हा शेड लावून त्याच्यानंतर थोडंसं हा शेड साईडने लावून त्याला ब्लेंड करणार आहे. सो बेसला हा शेड. बाय द वे हे माझं पाडव्याचं गिफ्ट आहे गाईस. जर तुम्ही नोटीस करत असाल, हे मी ब्लू स्टोनमधून घेतलेलं आहे. मला त्यांचे डिझाईन्स खूप जास्त आवडतात यार. अजून मी त्यांच्या पेजवरती त्यांचे डिझाईन्स बघितले ना, ओ माय गॉड, खूप अमेझिंग कलेक्शन आहे त्यांच्याकडे सुद्धा. मॉडर्न आहे, शीक आहे आणि जास्त पण ओव्हर बजेट नाही आहे. म्हणजे खिशाला आग लागेल एवढे पण महाग नाही आहेत. आईज ऑलमोस्ट झालेल्या आहेत. मी विचार करते शिमर नको लावायला बिकॉज दरवेळेस मी शिमर आणि ह्या गोष्टी लावते. आज शिमर नाही लावणार. हलकंसं इथून वाईप करत आपण वाईप. हलकंसं साईडनी वाईप केलेलं आहे. आता मस्कारा लावूयात आणि आय लुक कम्प्लीट करूयात. हा आहे हुडा ब्युटीचा 1 कोट वाव मस्कारा. मी आधी स्मॅशबॉक्सचा मस्कारा वापरायचे, पण म्हणजे माझं मस्कारामध्ये असंच काही ओपिनियन नाही आहे. ठीक आहे. असे दाट दिसले लॅशेस तर आय एम गुड टू गो. जसं तुम्ही डिफरन्स बघू शकतात. 2 or 3 मी स्ट्रोक्स केलेले ते आणि हे बघा. आय डोंट नो, मला खाली लावायला आवडत नाही. मी फक्त वरतीच लावते बिकॉज त्याने थोडंसं असं क्लीन लुक वाटतो असं मला तरी वाटतं. तर आय मेकअप तर झालेला आहे. आता आपण लावूयात ब्लश. हा ब्लश आहे रेअर ब्युटीचा, मला खूप जास्त आवडलेला. याचं नाव आहे वर्थ. आणि हे इतकं म्हणजे इतक्या दिवस जाताना थोडंसं जसं तुम्ही पाहिलं फक्त 1 डॉट आणि त्याच्यासोबत मी विचार करते हलकासा हायलायटर पण लावा म्हणजे ते एक ड्यूई लुक देईल. हे सुद्धा रेअर ब्युटीचं आहे. हे सुद्धा खूप अमेझिंग प्रोडक्ट आहे गाईस. याचं नाव आहे मेस्मराइज. जस्ट 1 ड्रॉप गोज द लॉंग वे. तर आपण याला ब्लेंड करूयात. सी, तर 1 ड्रॉप आणि फुल ब्लोन असा ब्लश ब्लाइंडनेस सारखा ग्लो येतो. आय नो मी माकड दिसते बट आय फिक्स इट. आता लावूयात लिपस्टिक. लिपस्टिकसाठी मी विचार करते हे निक्सचं शेड मी नंतर टाकेल. हे निक्सचं आणि हे मेबेलिनचं, हे 2 मी मिक्स करून लावणार आहे. थोडंसं हे डार्क आहे त्याच्यामुळे आणि खूप जास्त पिगमेंटेड आहे. ओ माय गॉड. थोडंसं ब्राउनिश दिसतं त्याच्यावरती आपण हे लावूयात. डन. मी लिप लायनर नाही लावलं, काहीच नाही लावलं बिकॉज ना मला खूप कंटाळा येत आहे. उद्यापासून जे फेस्टिव्हिटीज सुरू होणार आहे, उद्यापासून 2 दिवसाचं फुल ब्लोन लग्न आहे. तर माझी तर बिलकुल इच्छा नाही आहे की इतकं जास्त रेडी होण्याची. सो मी पटकन जे होईल ते ठेवलं आहे. मे बी मी हलकासा रेड नंतर ॲड करू शकते आउटफिट घातल्यानंतर, बट आत्तासाठी एवढं तर ठीक आहे. लास्ट नाही, सेकंड लास्ट आहे. हा बॅकग्राऊंडमध्ये जर आवाज येत असेल तर तो माझ्या सासूबाईंचा आहे. अमेझिंग प्रोडक्ट आहे गाईज हे. आय नो मी सगळ्याच प्रॉडक्टला अमेझिंग म्हणते, बट हे सगळे ट्रायड अँड टेस्टेड आहेत. म्हणजे ही पण ऑलमोस्ट माझी आता 2nd डब्बी आहे.
आणि ती पण तुम्ही बघू शकता थोडीशी संपत आलेली आहे, बट खूप मस्त. हे म्हणजे तुम्ही बघा, हार्डली मला 10 का 15 मिनटं लागलेले आहे आणि त्यात असं वाटत पण नाही आहे की मी खूप लो एफर्ट मेकअप केलेला आहे. फुल ब्लोन मेकअप वाटतो. येस. आता लास्ट स्टेप, फायनली लास्ट स्टेप, ते आहे सेटिंग स्प्रे. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मला आधी सेटिंग स्प्रेचा महत्त्व बिलकुल कळायचं नाही, पण जसं जसं मेकअपला 1 तास 2 तास 3 तास व्हायचा तो दर तासाला वेगळा दिसायचो. त्याच्यामुळे हे व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. आय डोंट नो लोक लिप्स आत घेऊन का करतात, मला त्याच्या मागचं रिझन माहीत नाही, पण सगळे करतात म्हणून आपण पण करायला पाहिजे. नाही असं नाही आहे, मी रिझन शोधून काढायला लागते. एनिवेज, सो मेकअप तर झालेला आहे. आता मी आउटफिट घालून येते आणि मग ज्वेलरी घालूयात. बाय. रुक जा. मैं क्या पहनूंगा? आर यू गाइज रेडी फॉर द आउटफिट? इन 3, 2, 1. हे आजचा आपला आउटफिट आणि ब्लाऊज खूप जास्त टाईट झालेला आहे, पण आपण याला लूज करणार आहे का? नाही, आपण आपलं वेट लूज करणार आहे. येस, दॅट्स द टार्गेट. हा माझ्या लग्नाच्या आधी शिवलेला आहे आणि लग्नानंतर मी थोडंसं वेट गेन केलेलं आहे, बट ठीक आहे, थोडंसं कमी खाऊयात आज. सो आपण याला ॲक्सेसराईज करूयात. माझ्याकडे 2 ऑप्शन्स आहेत त्याच्यासाठी सुद्धा. एक तर मला असं वाटतं की ठुशी, बिकॉज मी विचार करते माझं जे मोठं गंठण आहे ते घालावं याच्यावरती. सो इधर ठुशी हे एक ऑप्शन आहे, और माझ्याकडे खूप सिम्पल सोबर स्वीटचं असं नेकलेस आहे हे. पण मला असं वाटतं ना, हे ना साडीमध्ये झाकून जाईल. हे जर असं एकदम पॅक्ड असलं असतं ना तर जास्त चांगलं दिसलं असतं. लेट्स ट्राय. आधी आपण ठुशी घालून बघूया. सो हे आहे फर्स्ट ऑप्शन. आय थिंक हे खूप सुंदर दिसते. मागच्या व्हिडिओमध्ये जी साडी घातली होती त्याच्यापेक्षा याच्यावरती जास्त छान दिसते. ठुशी आणि आपली लायसन्स, मोठं मंगळसूत्र. हे जास्त चांगलं दिसतं. याच्यावरती मी विचार करते इधर मोत्याच्या बांगड्या और गोल्डन बांगड्या. लेट्स सी. तरी मोत्याचे जास्त छान दिसतील. एनिवेज, हे केस तर मी मोकळे सोडणार आहे, बिकॉज इतकी मेहनत करून त्याला ब्लो ड्राय करून आणलेले आहेत. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, चंद्रकोर. आय थिंक चंद्रकोर ना आपल्या काठापदरच्या साड्यांवरती खूप जास्त छान दिसते. सो तुम्हाला काय वाटतं, लिपस्टिक मी थोडीशी रेडिश करावी का ब्राऊन ठीक आहे? सो हा आहे आपला फायनल लुक. ही आहे वॉच, या आहेत मोत्याच्या बांगड्या, ही आहे ठुशी, ही आहे मंगळसूत्र आणि साडी. तर अर्धा तास लावून मी तयार झालेली आहे. हा आहे आता आपला सिम्पल आणि क्विक गेट रेडी विथ मी. आपण आता एक्सपेरिमेंट करणार आहेत व्हिडिओजचे आपल्या कॉर्नरवरती, बिकॉज वाय नॉट, इनिशियल स्टेज आहे आणि का नाही. लेट्स सी तुम्हाला काय आवडतं आहे. आणि जसं की हा आता सिम्पल गेट रेडी विथ मी झाला आहे. लेट मी नो तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला अजून पुढे कसे व्हिडिओज बघायचे आहेत. अँड थँक्यू फॉर वॉचिंग अँड थँक्यू फॉर सपोर्टिंग. सी यू गाईज इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय. बोल रही चाची ने दिलाए.